हॅलो फ्रेंड्स, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या सेशन कसला छोटा व्हिडिओ आहे त्याच्यात तुमचं स्वागत आहे. हो, मला चष्मा लागलाय, त्याच्यात थोडंसं नवीन आहे, बस बाकी काही नाही. तुम्ही खूप वेळा घरच्यांचे बोलणे ऐकले असतील, न्यूजपेपरमध्ये वाचन केलं असेल, टी व्हीमध्ये ॲडही बघितले असतील व रेडिओवर ऐकलं असेल की पाणी वाचवा, भविष्य वाचवा. खरं आहे, त्याच्यात काही खोटं नाही. पण पाण्याचा आणि इकॉनॉमिक्सचा अँगल कसा जोडतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंसं सेन्सिटाईज करायचा प्रयत्न मी करतोय. मित्रांनो, मूडीज म्हणून एक इंटरनॅशनल एजन्सी आहे जी जगभरातल्या इकॉनॉमिक्सची रिसर्च करते आणि आत्ताच त्यांनी एक रिसर्च इंडियावर पब्लिश केला आहे. ते हे सांगतं की जर भारताने वॉटर क्रायसिस नीट हँडल केला नाही तर तो इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजे नक्की काय, सोप्या शब्दात सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतात रॅपिड अर्बनायझेशन चाललंय, म्हणजे लोक गावातून शहरामध्ये पलायन करतायत, म्हणजे शिफ्ट होत आहेत. हे टेक्निकली सगळ्याच देशांमध्ये होतं, आपल्याही देशात होत आहे, त्याच्यात काही नवीन नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे मॉन्सून हा अनप्रिडिक्टेबल आहे. आपल्याला मॉन्सून टाईमवर पडेल, किती पाऊस पडेल हे आपल्याला काही सांगणं सहजासहजी आजपर्यंत तर शक्य झालेलं नाही. आणि आपल्याकडं ज्या देशात रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन होतं आहे, म्हणजे नवीन नवीन फॅक्टरीज येतात, या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला पाण्याची कमतरता ऑलरेडी जाणवते. मोठ्या मोठ्या शहरात पाणी संपलंय. बँगलोर हे उदाहरण आपल्या समोर आहे. मूडीज असंही म्हणणं आहे की पाण्याचं जर योग्य नियोजन केलं नाही तर कुठंतरी आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना पाणी नीट पुरणार नाही. त्याच्यामुळं ते जे प्रोडक्शन घेतात किंवा जे पिकं लावतात त्यांचं जर उत्पादन नीट झालं नाही तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या महागाईवर स्पष्टपणे पुढं काही वर्षात दिसून येणार आहे. पाण्यावर बेसिकली सगळ्या इंडस्ट्रीजला पाणी लागतं, पण दोन इंडस्ट्रीजला पाणी हे खूप मोठ्या प्रमाणावर लागतं आणि हे दोन्ही इंडस्ट्रीज आपल्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी बॅकबोन म्हणून काम करतात. एक आहे पॉवर जनरेशन, म्हणजे लाईट, पाण्यावरच बऱ्यापैकी लाईट जनरेट होते. आणि दुसरं म्हणजे स्टील. ज्या देशाकडे स्टील असतं त्याची प्रगती होते. एक महान व्यक्तीने सांगून गेलं. तो महान व्यक्ती कोण हे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. मूडीजचं असं म्हणणं आहे की हे जर टाइमली कंट्रोल केलं नाही तर भारताला साधारणतः 4% GDPचा लॉस होऊ शकतो. जर आपण आपल्या GDP एक रफ नंबर कॅल्क्युलेट केला किंवा असं आपण इमॅजिन केलं की आपली GDP $4 ट्रिलियन आहे, त्याचे 4% म्हणजे जवळपास $16 बिलियन. एवढा मोठा नुकसान आपल्याला, आपल्या देशाला, आपल्या इकॉनॉमीला होऊ शकतो, कारण पाण्याचं नीट नियोजन जर आपण केलं नाही. मूडीजचं असं म्हणणं आहे हे क्रिटिकल पॉईंट आहे आणि गव्हर्नमेंटनी याच्यावर सिरियसली वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम करायला पाहिजे. हे आपल्याला बाहेरच्यांनी सांगायची गरज आहे का? मला वाटतं गरज नाही. ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आपण सगळ्यांनी एक पर्यंत घेतलाच पाहिजे की आपण पाणी कमीत कमी वेस्ट करू, कारण पाणी हे जल आहे, जीवनही आहे आणि आता पाणी ही इकॉनॉमीसुद्धा आहे. आता तुम्ही पाणी पिण्यासाठी ₹20 लिटरनी विकत घेता. भविष्यात एक बाल्टीभर पाणी जर विकत घ्यावं लागलं आंघोळीसाठी तर नवल वाटून घेऊ नका. आज इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक प्रश्न म्हणून मी ठेवून जातोय, त्याची उत्तरं कमेंटमध्ये द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाऊ, भेटत राहा. नमस्कार.